सभापती महोदय, खरं तर भारताच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन आहे मुंबई. देशातील सर्वाधिक कर महसूल, सर्वाधिक उद्योग, सर्वाधिक आर्थिक व्यवहार आणि सर्वाधिक रोजगार आणि सर्वात जास्त स्वप्न पाहणारं जर शहर कुठलं आहे तर ते मुंबई आहे. आणि मुंबई या देशाच्या विकासाचा, प्रगतीचा पाया देखील आहे. मुंबईचा विकास म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाची गती आणि महाराष्ट्राचा विकास म्हणजे विकसित भारताला स्वप्नाला मिळालेली बळकटी आहे. सन्माननीय सभापती महोदय, या 260च्या प्रस्तावामध्ये आपण मुंबई शहर, PMR रिजन, MMRDA आणि राज्यातील इतर शहरांच्या बाबतीत आपण हा प्रस्ताव मांडलेला आहे. खरं तर सभापती महोदय, सन्माननीय बऱ्याच सदस्यांनी, सुनील शिंदे असतील, प्रवीण दरेकर असतील, आणि स्पेसिफिकपणे मुंबईचं म्हाडा, मुंबईचं MMRDA या विषयावरती बऱ्याच गोष्टी बोलल्या. सन्माननीय मनीषाताईंनी देखील मुंबईच्या विकासाच्या बाबतीत बोलले. परंतु सभापती महोदय, काही 5-7 गोष्टी मी यामध्ये प्रामुख्याने बोलणार आहे. सभापती महोदय, मुंबईच्या नुसत्या इन्फ्रास्ट्रक्चरबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहत नाही आहे, तर मुंबईमध्ये एक मेगा पॉलिस म्हणून हे शहराकडे आपण पाहिलं जातं. त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान असेल, डिजिटल नियोजन असेल, मोटरवर्स आधारित शहरी व्यवस्थापन असेल, स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर असेल, मोनो असेल, मेट्रो असेल, ॲक्वा रेल्वे असेल, ॲक्वा मेट्रो असेल, असे अनेक उपक्रम या मुंबई शहरामध्ये उभे केले जातात. सभापती महोदय, या मुंबईमध्ये जर खरा विकास जर आपण पाहिला असेल तर तो 2014 नंतर सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी झाल्यानंतर या मुंबईने विकासाच्या दिशेकडे पाहायला सुरुवात केली. आजपर्यंत मागच्या 60-70 वर्षात, मी मागच्या भाषणात देखील म्हटलं की 60-70 वर्षात ज्यांनी कोणी मोनो, मेट्रो, अटल सेतू आणि सीलिंक रोड हे कधी स्वप्नात पाहिलं नव्हतं, त्यांनी देखील आता स्वप्न पाहायला लागली. आणि मागच्या 2-2.5 वर्षाच्या काळात जेव्हा त्यांचं सरकार होतं त्यावेळेला नारळ फोडून स्वतःचा उदो करण्याचा प्रयत्न सभापती महोदय यांनी केला. परंतु मुंबईच्या पुनर्विकासाच्या अनेक दशकापासूनचा प्रश्न, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने जो प्रश्न होता सभापती महोदय, तो मुंबईच्या धोकादायक इमारतींचा प्रश्न होता. हा प्रश्न प्रामुख्याने मी मांडणार आहे सभापती महोदय, कारण त्या महामंडळाचा अध्यक्ष देखील मुंबईचा जवळजवळ 4.5 वर्ष मी राहिलो. यामध्ये जवळजवळ आज देखील 15,000हून अधिक इमारती, 15,595 इमारती या पुनर्विकासापासून वंचित आहे. सभापती महोदय, DCR 33-7मध्ये मुंबई शहर म्हणजे आपण कुलाब्यांपासून सायनपर्यंत आणि कुलाब्यापासून माहीमपर्यंत जे पकडतो त्याला मुंबईमध्ये 33-7 DCRमध्ये रिडेव्हलपमेंटची पॉलिसी. पूर्वी त्याला 2.5चा FSI होता, आता 3चा FSI आहे. पूर्वी 225चं घर मिळत होतं, आता 405 फुटाचं घर मिळतं आहे. या मुंबईमध्ये राहणारा सर्वसामान्य मराठी माणूस हा गिरणी कामगार किंवा गावाकडून नोकरीसाठी आलेला, अनेक वर्षापूर्वी, अनेक 7-8 दशकापूर्वी आलेला मराठी सर्वसामान्य ग्रामीण भागातला माणूस आहे. आणि तो मुंबईकडे एका स्वप्नातून आला. आम्ही मुंबईमध्ये म्हणतो साहेब की कधीकधी एक त्याच्यामध्ये कहाणी आहे की अल्लाउद्दीन एका व्यक्तीला भेटला आणि त्याने अल्लाउद्दीनला सांगितलं की बाबा, अल्लाउद्दीन त्याला म्हणाला, ये चिराग है, तू घिस ले, जो मांगेगा वो मिल जाएगा. तर त्यांनी सांगितलं अल्लाउद्दीनला की बाबा अभी तो घिस लिया. तो बाहेर आला, त्यांनी सांगितलं मेरे को घर दे. तर अल्लाउद्दीन म्हणतो की अगर मैं तुझे घर दे पाता तो मैं मेरे लिए घर नहीं लेता क्या. ही परिस्थिती मुंबईची आहे. त्याच्यामुळे सभापती महोदय, या मुंबईमध्ये अनेक प्रश्न, मुंबईमध्ये अनेक सचिन भाऊ या मंडळाचे सदस्य राहिले, आमचे मित्र कैलासवासी बाबा सिद्दीकी मुंबई मंडळाचे अध्यक्ष राहिले, भाई जगताप मुंबई कोकण मंडळाचे अध्यक्ष राहिले. या सभागृहामध्ये अनेक लोक या मंडळाचे सदस्य राहिले, छगन भुजबळ साहेब याचे मंत्री राहिले आणि अनेक वर्ष आपण याच्यामध्ये काम करतो आहे. परंतु सभापती महोदय, या मुंबईच्या सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाकडे बघायला कोणालाच वेळ नाही. खऱ्या अर्थाने मुंबईला जर आपल्याला विकास करायचा असेल तर मुंबईमध्ये मेट्रो, मोनो, रोड, कनेक्टिव्हिटी, अंडरग्राऊंड रेल्वे, अंडरग्राऊंड मेट्रो सर्व आलं. परंतु जो सर्वसामान्यांचा सार्वजनिक प्रश्न आहे, जे सर्वसामान्य घर देण्याचा प्रश्न आहे, तो प्रश्न अजूनपर्यंत सुटताना दिसत नाही, कारण त्याच्यामध्ये ठोस पावलं उचलताना आम्ही दिसत नाही. आता 56 वसाहतीचा डेव्हलपमेंट आम्ही करत आहोत, प्राईम मिनिस्टर ग्रँड प्रोजेक्टची पण डेव्हलपमेंट आम्ही करत आहोत. परंतु 33-7मधला मुंबईचा जो सर्वसामान्यांचा लालबाग, परळ, काळाचौकी, भायखळा, काळबादेवी, शिवडी या भागातली जी लोकं आहेत, वरळी, सात रस्ता या भागातला जो प्रश्न आहे तो सुटताना दिसत नाही आहे. ह्याचं कारण आहे सभापती महोदय, ज्या वेळेला मुंबईचा विकास होत गेला त्या वेळेला तेव्हाचे जमीनदार होते, त्यांनी त्याच्या तशा 3-3, 4-4 माळ्याच्या व्हर्टिकल मुंबईला उभं करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या. आज झोपडपट्ट्यातल्या लोकांना घर मिळतं आहे, पण ज्यांचं स्वतःचं हक्काचं घर आहे त्याला घर मिळत नाही आहे. काही ठिकाणी इमारती पाडल्या गेल्या, डेलिब्रेटेड झाल्या, आग लागल्या, रस्त्याच्या आडव्या आल्या, त्यांना पाडले गेले. त्यांना शिफ्ट कुठे केलं गेलं तर प्रतीक्षानगरमध्ये
माझगाव ताडवाडीमध्ये, विक्रोळी कन्नमवार नगरमध्ये, घाटकोपरमध्ये, अंधेरीमध्ये, परंतु आज 4-4 दशकं झाली, 3-3 पिढ्या झाल्या, परंतु त्यांना एकदा ते ट्रान्झिट कॅम्पमध्ये गेल्यानंतर त्यांना स्वतःची पुन्हा घरं मिळाली नाही. सभापती महोदय, अनेक वेळा या सभागृहात आम्ही सांगितलं की ह्या सर्वसामान्य लोकांना घर देण्याची एक पॉलिसी आम्ही बनवली पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांनी मुंबई जिल्हा बँकेच्या सहकार भवनचं जेव्हा उद्घाटन होतं त्यावेळेला प्रतीक्षानगरमध्ये घोषणा केली आणि त्यावरती सन्माननीय संजीव जयस्वाल जे माडाचे VP आहेत ते त्याच्यावरती काम देखील करत आहेत. आज तिथे किमान 300 इमारती सभापती महोदय, त्या 300 इमारतीमध्ये 40-40, 50-50 वर्ष जो टेम्पररी 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी तिथे आलेला मराठी माणूस होता तो आज तिकडेच राहिला. आता तिकडचा मतदार झाला, काही लोक तिकडचे नगरसेवक आणि आमदार देखील झाले. माझी विनंती सभापती महोदय आपल्या माध्यमातून एवढी आहे, जर तो माणूस 40 वर्ष तिथे राहतोय तर त्याचा राहण्याचा प्रश्न एकदाचा संपवून टाका. 3 माळ्याच्या, 4 माळ्याच्या, 5 माळ्याच्या इमारती आहेत, त्यांना टोलेजंग इमारती बनवून क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून डेव्हलप करा. म्हाडाला देखील मुंबईमधल्या या ज्या छोट्या इमारती ज्या पाडायच्या, ज्याच्यामध्ये रस्त्याच्या आड येत आहेत, मेट्रोच्या आड येत आहेत, मुंबईकरांच्या विकासाच्या आड येत आहेत, त्यांना देखील तुम्ही शिफ्ट करू शकता. माननीय कैलासवासी राजीव गांधी पंतप्रधान होते, ज्यावेळेला ते मुंबईमध्ये आले, धारावीत गेले, धारावीमध्ये त्यांनी 100 कोटी रुपयाचा निधी दिला आणि प्राईम मिनिस्टर ग्रँड प्रोजेक्टच्या नावाखाली 9 वसाहती सभापती महोदय या मुंबईमध्ये उभा राहिल्या. त्याच्यापैकी एक वसाहत आमच्या भेंडी बाजार भागात आहे, एक वसाहत माझगावमध्ये आहे, एक वसाहत धारावीमध्ये आहे. ह्या इमारती देखील आज 9-9, 10-10 एकरचे सभापती महोदय प्लॉट आहेत. हे तोडून जर उभं राहिलं तर निश्चितपणे मला वाटतं की मुंबईचा विकास होत असताना आम्हाला यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर सभापती महोदय मदत होईल. सभापती महोदय, जाता जाता 2-3 विषय शेवटचे बोलून जातो, ज्यामध्ये पोलीस वसाहतीचा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता. आमचे सन्माननीय खालच्या सभागृहातील ज्येष्ठ आमदार, ज्यांची आता 9वी टर्म आहे, ते सातत्याने पोलीस विकासाच्या, पोलीस हाऊसिंगच्या विकासाच्या बाबतीत आपली भूमिका मांडत असतात. कालिदास कोळंबकर साहेबांचा प्रश्न असतो, या सभागृहामध्ये सुनील शिंदे, प्रवीण दरेकर, मी, सचिन अय्यर आम्ही सातत्याने प्रश्न मांडतो की मुंबईच्या पोलिसांना जो खाकी वर्दी घालून कोरोना असो, प्लेग असो, वाटेल ते हो, पाणी हो, पाऊस हो, पूर येऊ, तो खाकी वर्दीतला आमचा पोलीस कर्मचारी तिथे उभा राहतो आणि मुंबईकरांच्या रक्षणासाठी उभा राहतो. तसाच माझा BSTचा ड्रायव्हर आणि कंडक्टर, BSTचा कर्मचारी कोविडमध्ये देखील उभा होता आणि BST रस्त्यावरती चालत होती. परंतु एक गोष्ट सभापती महोदय आपल्याला त्यांचं अभिनंदन करावं लागेल सभापती महोदय, की मुंबईकरांची लाईट कधी बंद झाली नाही. मुंबईच्या ना सिटीमधली लाईट बंद झाली, ना मुंबईच्या घरातली लाईट बंद झाली. आमची साहेब सभापती महोदय मागणी आहे, मग सरकारी कर्मचारी असतील, सफाई कर्मचारी असतील, पोलीस वसाहतीतली लोकं असतील, BST वसाहतीतील लोकं असतील, यांना त्यांचा पुनर्विकास करून 15 ते 20 लाखात त्यांना घराची उपलब्धी करून द्यावी आणि ह्यांच्या येणाऱ्या प्लॉटच्या माध्यमातून जो विकास होणार आहे त्या निधीतून या मुंबईच्या डेव्हलपमेंटसाठी त्याचा निधीचा उपयोग करावा, ही माझी विनंती सभापती महोदय या माध्यमातून आहे. जाता जाता सभापती महोदय, ज्या पद्धतीमध्ये एक विषयाची मी इथे पुनरुच्चार करणार आहे. काल परवाचीच एक गोष्ट आहे, पंकजजी, अण्णाभाऊ साठेंचं जिथे घर होतं घाटकोपर कांजूर मार्गच्या मध्ये, तिथे चिराग नगरला, ते डेव्हलप व्हावं यासाठी अनेक वर्ष या सभागृहामध्ये, खालच्या सभागृहामध्ये लोक मागणी करत होते आणि 7-8 दिवसापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले CEO SRA महेंद्र कल्याणकरांना की बाबा हे झालं पाहिजे, कुठल्याही परिस्थितीत झालं पाहिजे. जवळजवळ सभापती महोदय 157 घरं तोडून आज त्या लोकांना नवीन घरं दिली गेली आणि तात्काळ त्याच्यावरती आता एक मोठं प्रशस्त असं अण्णाभाऊ साठेंचं स्मारक उभं राहणार आहे. सभापती महोदय, मला या मुंबईच्या विकासावर बोलत असताना असं तुम्ही टोकू नका सभापती, या मुंबईचा विकास आपल्याला सभापती महोदय, तुम्ही आम्हाला 260 वरती बोलायला देणार नाही, मग फायदा काय? जाता जाता आम्हाला एवढंच बोलायचं आहे. सभापती महोदय, आता मला फक्त 2 गोष्टी बोलायच्या आहेत. ज्या पद्धतीमध्ये काल अनिल परब साहेबांनी माझ्या भाषणावरती टीका केली, मी या सभागृहात नव्हतो, माझ्यावरती बोलले, मला एवढंच सांगायचं आहे, या सभागृहाच्या माध्यमातून काल मीडियाने देखील बातमी लावली, पुन्हा मीडियाला सांगतो आजही बातमी लावा. जे मी बोललो उंदरांच्या बाबतीत मी बोललो ते त्यांनी खरं आहे म्हणून कबूल केलं. मी 2018 बोललो होतो, ते बोलले 2016 झालं होतं, म्हणजे सत्य आहे, त्यांनी कबूल केलं. मी ज्या चिखलाच्या बाबतीत बोललो ते मी बोललो 4 कोटी मेट्रिक टन होतं, ते बोलले 4 कोटी मेट्रिक टन नव्हतं, ते 2 ते 2.5 लाख मेट्रिक टन होतं, पण घोटाळा झाला हे त्यांनी मान्य केलं. याचा मला आनंद आहे. या सभागृहात ज्यावेळी आम्ही बोलतो तेव्हा सत्य बोलतो, याची पुष्टी माननीय अनिल परब साहेब ज्येष्ठ नेत्यांनी दिली, याचा देखील मला आनंद आहे. सभापती महोदय, आम्ही अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये यावरती काही गोष्टी बोलू, तेव्हा फक्त आमची
मुस्कटदाबी आणि गळादाबी करू नका ही विनंती आहे. आणि सरकारला विनंती करतो की मुंबईच्या प्रश्नावरती आमचा जो म्हणणं आहे ते आम्ही सभापती महोदय तुमच्या टेबलवर देतो, ते तुम्ही सरकारला पाठवा आणि आमची उत्तरं त्या माध्यमातून येऊ दे, एवढी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.